सुप्रभात मित्रांनो, मी संजय मेकर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. तर आज माझ्यासोबत प्रिया आहे नेहमीप्रमाणेच, आणि आम्ही आता चाललेलो आहोत मृगगडला. पहिल्यांदाच आम्ही त्या फोर्टला व्हिजिट देणार आहोत आणि इथून आता जस्ट आम्ही निघतोय. घाटकोपर डेपो आहे बाजूला. सकाळचे वाजले 7. आता आम्ही इथून आमच्या प्रवासाला सुरुवात करीत आहोत. आमच्यासोबत बगीरा आहे, जी आम्हाला घेऊन जाईल. बेस विलेजपर्यंत जाणार आहोत मृगगडाच्या, आणि मग तिथून आम्ही आमचा जवळजवळ 1 तासाची ट्रेकिंग आहे ती आम्ही करणार आहोत. आणि हार्डली हा छोटासा ट्रेक आहे, त्यामुळे आम्ही जवळजवळ रिटर्न 4-5 वाजेपर्यंत पुन्हा आमच्या घरी घाटकोपरला पोहोचणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया आजच्या व्लॉगची. पुन्हा एकदा सुप्रभात मित्रांनो. तर फायनली आपल्या राईडची आता सुरुवात झालेली आहे. भेलवी असं त्या मृगगडाच्या बेस विलेजचं नाव आहे. त्या बेस विलेजपर्यंत बाईक्स आणि कार्स जातात, आणि मग तिथून पुढे हार्डली 1 तासाचा ट्रेक आहे. बऱ्याच दिवसानंतर प्रिया आणि मी आम्ही दोघे असा एकत्र ट्रेक करत आहोत. तसे ग्रुपमध्ये केलेत ट्रेक्स आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज, परंतु रायडिंग प्लस ट्रेकिंग हा इव्हेंट आम्ही बऱ्याच दिवसानंतर एकत्र करत आहोत. वाजलेत 8 आणि आता आपण पोचलेलो आहोत शेडूंग नाक्याला. तर या ठिकाणी आपण करणार आहोत ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट करता करता आमचा अचानकच बेत बनला आणि आम्ही थेट पोहोचलो खंडाळा घाटामध्ये व्हिडिओ शूट आणि फोटोशूट्स करण्यासाठी. आमचं व्हिडिओ शूटिंग आणि फोटोशूट झाल्यानंतर आम्ही पुन्हा मृगगडाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्यामुळे आम्हाला मृगगडाच्या बेस विलेजमध्ये पोहोचता बराच उशीर झाला, आणि आम्ही मृगगडाच्या बेस विलेजला पोहोचलो दुपारी 1 वाजता. नमस्कार मंडळी, आता वाजले दुपारचे 1 आणि आम्ही पोहोचलेलो आहोत मृगगडाच्या पायथ्याशी. भेलवी हे बेस विलेजचं नाव आहे. या ठिकाणी आम्ही आमच्या बाईक्सवरती जे काही सामान होतं, आमच्या बॅग्स वगैरे जे आम्हाला ज्याची वरती गरज नाही, ते सर्व सामान आम्ही या काकांकडे ठेवलेलं आहे. तर हे त्यांचं इथे तुम्ही पाहू शकता नंबर वगैरे. तर या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर हा नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे येऊ शकता. तर काकांनी सांगितलं जवळजवळ हे 1 तासामध्ये आम्ही वरती पोहोचू. पुन्हा आम्ही मागे येणार आहोत 1 तासानंतर वरती सर्व एक्सप्लोअर करून, आणि मग इथेच आम्ही जेवण देखील करणार आहोत. तर मग चला आजच्या ट्रेकची सुरुवात करूया. बरेचसे ट्रेकर्स ऑलरेडी आले तिकडे आपापली बाईक घेऊन. कार देखील आहे, 5 बाईक्स आहे तिकडे. हे मंदिर आहे, आणि या मंदिराच्या बाजूनेच आता काका दाखवतात आपल्याला रस्ता. अच्छा, एकच रस्ता आहे ना वरती जायला? बरोबर, हां. याच वाटेला धरून आता वरती आपल्याला जायचं आहे. मंदिराच्या मागे येताच थोड्याच अंतराने वाट थोडीशी धुसर झाली होती. मग नंतर आता एक कुंपण वगैरे आहे, ते ओलांडल्यानंतर सापडली आम्हाला ही एक वाट. तर आता नक्की हीच वाट तिकडे वरती गडावर जाते की नाही माहीत नाही, परंतु चला पाहूया. आमच्यासोबत आज मी आणि प्रिया आम्ही दोघेच आहोत. गाईड घेतला नाही, कारण समोरच गड दिसत होता आणि डिस्टन्स देखील भरपूर कमी आहे. हार्डली 10 ते 1 तासाचा हा ट्रेक आहे. त्याच्यामुळे जास्त जरी भरकटलो इथे कुठे तरी आपल्याला पुन्हा मागे येता येईल. तिकडे एक बोट दिसतोय मृगगडाचा बहुतेक, तिथून म्हणजे आपण बरोबर वाटेवरती आहोत. तर तसं पण हा इझी ट्रेक आहे, इझी फोर्ट आहे, छोटासाच ट्रेक आहे. त्याच्यामुळे हरवण्याचे चान्सेस भरपूर कमी आहेत. स्वतःची कार किंवा बाईक असेल तर एनी टाईम तुम्ही इकडे येऊ शकता. पावसाळ्यात जास्त गर्दी असते इकडे. आता हिवाळा जर चालू असेल तरी थोडी गरमी आहे, आणि कातळ त्याच्यामुळे जास्तच हीट जाणवते. सूर्य अगदी डोक्यावरती आहे. तर या ठिकाणी हा 3रा बोर्ड आहे किल्ले मृगगडाचा. 2 वाटा जातात इथून, एक उजवीकडे आणि एक डावीकडे. तर आपल्याला ह्या बाणाप्रमाणे डावीकडची वाट धरायची आणि वरती किल्ल्याकडे जायचं आहे. तुम्ही पाहू शकता हाच तो किल्ला
ही संपूर्ण जी कातळ दिसते ती किल्ल्याचं कातळ आहे. आणि आता आम्ही त्याच्या अगदी जवळ पोचलेलो आहोत. वाजले 1:25 म्हणजे अवघ्या 25 मिनटात आम्ही ह्या कातळाच्या खाली पोचलेलो आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. खालून वर आल्यावरती डावीकडे आपल्याला ही जी वाट जाते ही जाते गडावरती, मृगगडावरती. आणि इथून ही दुसरी एक वाट जाते, ही जाते त्या गुफेपर्यंत. तर आपण ती गुफा आता पाहणार आहोत. तुम्हाला मी त्या गुफेपर्यंत घेऊन जातो. ही आत जाऊन आतमध्ये गेल्यानंतर लेफ्ट टर्न आहे, थोडीशी अशी 2-3 फूट खाली आहे, पुन्हा लेफ्ट टर्न, राईट टर्न असं काहीतरी आहे आतमध्ये. आणि नंतर मग एक छोटीशी खोली आहे. तर एवढी मोठी गुफा आहे. आतमध्ये स्मेल येतो आहे आणि वटवागळं असणार आहे त्या गुफेमध्ये. प्रयत्न करतो, जर जमलं तर तुम्हाला पूर्ण गुफेच्या आत काय आहे ते देखील दाखवतो. तर आता आम्ही ह्या गुफेत आतमध्ये जाऊन बघतो आहे. नाकाला बफ लावला आहे कारण आतमध्ये स्मेल येतो आहे. मी दोघी आतमध्ये चाललेलो आहोत. टॉर्च गुफा आहे. हा शॉट आहे गुफेचा. मागे जाताना ती वरती आल्यावरती पर्यावरती वरती चढावं लागते. माहिती असं खड्डा आहे. सर्व लागल्याने तर या गुफेच्या बाहेर आलेलो होतो मी. दुसऱ्या बाजूने बाहेर पडलेलो होतो या गुफेच्या. जस्ट किडिंग. बहुतेक ही गुफा मेडिटेशनसाठी त्यावेळेस बनवलेली असणार, कारण तसं खास असं काही नाही आहे गुफेत. आतमध्ये एक 6 बाय 3 फुटाची एक खोली आहे
ही जी कार्विंग केलेली आहे, जबरदस्त कार्विंग केलेली आहे ह्या रॉक्समध्ये, तर ते बघण्यासारखं आहे. आतमध्ये लेफ्ट राईट घेऊन खाली थोडंसं उतरून एकदम मस्तच गुफा आहे, मजा आली ह्या गुफेमध्ये. तर आता ह्या गुफेनंतर आम्ही आता चाललेलो आहोत समोरच जी वाट जाते मृगगडाकडे, तर त्या वाटेवरती चाललेलो आहोत आम्ही. तर आता आपण पोचलेलो आहोत ह्या ठिकाणी, ज्याला ह्या ठिकाणी चिमणी असं बोलतात. म्हणजे चिमणी क्लाइंब करून आता वरती जावं लागणार आहे. नॅरो पाथ आहे हा, दोन्ही बाजूला रॉक्स आहेत आणि मध्ये अडकलेले रॉक्स आहेत जे एकदम घट्ट असे बसलेले आहेत. तर त्याच्यावरती पाय देऊन आणि आजूबाजूला असे हात लावून ह्या ठिकाणी वरती चढायचं आहे आपल्याला. हे मागे चिमणी क्लाइंब करून आल्यानंतर या ठिकाणी आता सुरू होत आहेत कातळात कोरलेल्या पायऱ्या, ज्या आपल्याला गडाच्या टोकापर्यंत घेऊन जातील. इथे चिमणी क्लाइंब आहे. इथून आम्ही आता असे वरती आलेलो आहोत. वरती आल्यानंतर या ठिकाणी एक पादुका असं लिहिलेलं आहे. तर एक्झॅक्टली या शिल्पावरती हे असे दोन पायांचे ठसे आहेत, दोन छोटे पाय कोरलेले आहेत आणि त्या ठिकाणी लिहिलेले पादुका. या पादुकाच्या अगदी अपोजिट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गडावरती जाणाऱ्या झिगझॅग अशा पायऱ्या आहेत आणि ह्या ठिकाणी एक गुफा आहे. प्रिया आता या दगडात कोरलेल्या पायऱ्या ज्या आहेत, कातात कोरलेल्या पायऱ्या चढण्यास सुरुवात करत आहे.
या कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून आम्ही थोडा वेळ इथे विश्रांती घेतली होती. चॉकलेट्स आणि चणे खाल्ले आणि आता आम्ही चाललेलो आहोत गडाचा टॉप एक्सप्लोअर करण्यासाठी. हे बघा इथे टाके आहेत, पाण्याच्या टाकी आहेत. इकडे पाणी काहीच नाही आहे, कोरड्या टाकी आहेत इथे पाण्याच्या. मे बी इथे लिकेज असणार, त्याच्यामुळे पावसाचं पाणी थांबत नाही इथे. हे सर्व दगडी विटा जे काही यात पडलं होतं ते सर्व बाहेर काढलेलं आहे आणि टाक्या पूर्ण क्लीन केलेल्या आहेत. परंतु अनफॉर्च्युनेटली बहुतेक या टाक्यांमध्ये पाणी थांबत नाही आहे. अदरवाईज जून महिन्यात पाऊस पडला होता, पूर्ण पावसाचा ऋतू संपून आता हिवाळा आलेला आहे. थोडं तरी पाणी हवं होतं तिथे. हे बघा इथे ह्या टाक्यामध्ये, हे छोट्या टाकीमध्ये पाणी आहे. पूर्ण कातळात कोरलेली टाकी आहे, याच्यामध्ये पाणी आहे. परंतु इथून खाली जाण्यासाठी एक रस्ता होता, ह्या टाकी नसणार बहुतेक इथे. मग इथे राहण्याची सोय असणार आहे. ह्या ज्या पायऱ्या आहेत, ह्या ज्या पायऱ्या खाली चाललेल्या आहेत, त्याच्यानंतर इथे एक भिंत बांधून हे अडवण्याचं काम केलेलं आहे. बहुतेक वेगळाच प्रकार आहे. कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत, पायऱ्या इथेच एंड होत आहेत आणि मग इथून ही एक चांगली 3 फुटाची वॉल आहे आणि ह्या वॉल नंतर इथे हे एक पाण्याच्या टाक्यासारखं कुंड आहे, ज्याला कुठूनही प्रवेश नाही आहे. ते का बनवलं असेल माहीत नाही, काही कळायला मार्ग नाही इकडे. तर एक टाकी आहे इथे, पाणी बहुतेक ह्यात पण साचत असणार पावसाळ्यात. तर आपण बोलू शकतो दुसरी टाकी छोटीशी आणि ही तिसरी टाकी. तर असे एकूण 3 टाके आहेत या ठिकाणी आणि काही शिल्प आहेत, छान छान शिल्प तिकडे दगडामध्ये कातळात कोरलेले आहे. स्तंभ आहेत, स्तंभाचे बेस आहेत. या मोठ्या मोठ्या तुम्ही दगडी पाहू शकता, चौकोनी आकारात कोरलेले आहेत. गडाच्या माथ्यावरती महिषासूर मर्दिनी आणि महादेव यांचे कातळात कोरलेले शिल्प आहेत आणि एक शंकराची पिंडी देखील आहे. ह्या गडावर अजून बऱ्याचशा पाण्याच्या टाक्या आहेत. ह्या गडाचा तेव्हाच्या काळी एक वॉच टॉवर म्हणून उपयोग केला जात होता. मृगगडाचा माथा एक्सप्लोअर केल्यानंतर मृगगडाच्या पायऱ्यांच्या बाजूलाच असलेली गुफा पाहण्यासाठी आम्ही निघालो. सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेली हीच ती मृगगडाची कातळात कोरलेली चिंचोटी वाट. ही वाट जेवढी अवघड दिसते तेवढीच ती कठीण देखील आहे. डाव्या बाजूला कातळ भिंत आणि उजव्या बाजूला खोल दरी. कातळात कोरलेल्या छोट्या छोट्या पायऱ्यांवरती प्रत्येक पाऊल सांभाळून टाकत डावीकडच्या कातळात कोरलेल्या खोबऱ्यांना घट्ट पकडत आम्ही ही वाट सर करू लागलो. ही एवढी मोठी गुफा मानवनिर्मित नसून नैसर्गिकरित्या तयार झालेली गुफा आहे.
पूर्ण फोर्ट आम्ही एक्सप्लोअर करून पुन्हा आम्ही बेस विलेजला चाललेलो आहोत. तर आम्ही तर मजा केली या फोर्टवरती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुमचा अभिप्राय कळवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. भूक जबरदस्त लागलेली आहे. वाजले 3. तर पटापट खाली जातो. मला वाटतं हार्डली 20 मिनटं लागतील खालती, 20 ते 25 मिनटं लागतील खालती पोचायला. जाऊन मग त्याच ठिकाणी जिकडे तुम्हाला दाखवलं होतं आधी बेस विलेजमध्ये, जिथे जेवणाची सोय होते त्या ठिकाणी आम्ही जाऊन जेवणार आहोत. काकाने आतापर्यंत जेवण बनवून ठेवलेलं असेल. जेवतो आणि मग परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. तर आम्ही गड पूर्ण एक्सप्लोअर केला आहे. आलो आहे खालती, या काकांकडे जेवलो आहे आणि आता आम्ही निघतो आहे आमच्या मुंबईच्या परतीच्या प्रवासाला. बगीरा इकडेच आहे. बगीराचं देखील सेटअप झालेलं आहे, पॅकिंग झालेली आहे. तर आता सर्व काही क्लोज करतो आहे आणि निघतो आता इथून. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील माझ्या नवीन नवीन व्हिडिओची. तर मग पुन्हा भेटूया आपण एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.